दिस इज रहमान खान. तर चला आज आपण बँक मिळवणी पत्रक म्हणजेच बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट याच्यावर माहिती पाहणार आहोत. बँक मिळवणी पत्रक त्याचा अर्थ प्रत्येक व्यावसायिक संस्था आपल्या दैनंदिन बँक व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी कॅशबुक म्हणजेच रोख पुस्तक मध्ये एक स्वतंत्र बँक कॉलम ठेवते. त्याच वेळी बँक देखील आपल्या ग्राहकाच्या व्यवहाराची नोंद स्वतःच्या लेजरमध्ये ठेवत असते आणि त्याची प्रत खातेदाराला पासबुक किंवा बँक स्टेटमेंट च्या रूपात देते. सैद्धांतिकदृष्ट्या एकाच कालावधीसाठी कॅश बुकमधील बँकची शिल्लक आणि पासबुकमधील शिल्लक अगदी सारखीच असायला हवी. परंतु व्यवहार नोंदवण्याच्या वेळेतील फरक किंवा काही चुकामुळे अनेकदा या दोन्ही पुस्तकातील शिल्लक रकमेमध्ये तफावत म्हणजेच फरक दिसून येते. हा फरक नेमका कोणत्या कारणामुळे पडला आहे हे शोधून काढण्यासाठी आणि दोन्ही पुस्तकाचा मेळ घालण्यासाठी जे पत्रक तयार केले जाते त्याला बँक मिळवणी पत्रक शॉर्ट फॉर्म मध्ये BRS म्हणतात. आता आपण त्याची व्याख्या बघूया म्हणजेच डेफिनेशन. सर्वसाधारण व्याख्या कॅश बुक नुसार असणारी आणि बँक शिल्लक आणि पासबुक नुसार असणारी बँक शिल्लक यांच्यातील फरकाची कारणे शोधून त्यांचा मेळ घालण्यासाठी ठराविक तारखेला तयार करण्यात येणाऱ्या विवरणाला बँक मिळवणी पत्रक म्हणतात. वैशिष्ट्यपूर्ण व्याख्या याची बघू आपण. हे खातेदाराने व्यापाऱ्याने स्वतःच्या समाधानासाठी तयार केलेले एक असे माहिती पत्रक मेमोरँडम स्टेटमेंट आहे जे बँकेच्या पुस्तकातील आणि स्वतःच्या रोख पुस्तकातील बँक शिल्लकीची पडताळणी करते. सविस्तर स्पष्टीकरण बघूया. डिटेल एक्सप्लेनेशन. बँक मिळवणी पत्रक का आणि कसे कार्य करते याचे स्पष्टीकरण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. त्यातला फरकाची मुख्य कारणे. केसेस ऑफ डिफरन्स. दोन्ही पुस्तकाच्या शिल्लकीत फरक पडण्याची मुख्य कारणे दोन भागात विभागली जातात. एक, वेळेतील फरक टायमिंग डिफरन्स. धनादेश जारी केला पण वटवला नाही. व्यापाऱ्याने एखाद्या धनकोला धनादेश म्हणजे चेक लिहून दिला की लगेच कॅशबुक मध्ये बँक शिल्लक कमी केली जाते. परंतु तो व्यक्ती जोपर्यंत बँकेत पैसे काढायला जात नाही तोपर्यंत पासबुक मध्ये त्याची नोंद होत नाही. धनादेश जमा केला पण क्लिअर झाला नाही. ग्राहकाकडून आलेले धनादेश बँकेत जमा केले की व्यापारी कॅश बुक मध्ये शिल्लक वाढवतो पण बँक ते पैसे प्रत्यक्षात वसूल म्हणजे क्लिअर झाल्यावरच पासबुक मध्ये जमा करते. 2. बँकेने केलेले थेट व्यवहार ट्रान्झॅक्शन बाय बँक. बँकेने खात्यातून परस्पर वजा केलेले बँक चार्जेस किंवा व्याज ज्याची माहिती व्यापाऱ्याला बँक स्टेटमेंट मिळेपर्यंत नसते. बँकेने थेट खात्यात जमा केलेले व्याज किंवा एखाद्या ग्राहकाने थेट बँकेत जमा केलेली रक्कम व हे खाते नसून एक पत्रक आहे. बँक मिळवणी पत्रक हा
द्विनोंदी लेखांकन पद्धतीचा म्हणजे डबल एंट्री सिस्टम अधिकृतचा अधिकृत भाग नाही. हे केवळ एक पत्रक स्टेटमेंट आहे. त्यामुळे व्यवसायाच्या मुख्य खात्यामध्ये लेजर यामुळे कोणताही बदल होत नाही. क मेळ घालण्याची पद्धत पत्रक तयार करताना कोणत्याही एका पुस्तकाची शिल्लक उदाहरणार्थ कॅशबुकची शिल्लक सुरुवातीला पाया मानली जाते. त्यानंतर त्या व्यवहारामुळे दोन्ही पुस्तकात फरक पडला आहे ते व्यवहार नियमानुसार अधिक ऍड किंवा वजा लेस केले जातात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेवटी दुसऱ्या पुस्तकाची शिल्लक उदाहरणार्थ पासबुकची शिल्लक आपोआप प्राप्त होते. यावरून आपण समजलेलंच असेल. आता आपण बँक मिळवणी पत्रकाचे मूलभूत उद्देश बघणार आहोत. हे उद्देश बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहे. बेसिक्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ BRS. चुका शोधणे टू आयडेंटिटी इरर्स. व्यवसायाकडून कॅश बुक मध्ये रोख पुस्तक किंवा बँकेकडून पासबुक मध्ये व्यवहार नोंदवताना झालेल्या कारकुनी किंवा गणितातील चुका शोधून काढण्यास यामुळे मदत होते. राहिलेल्या नोंदी टू चेक फॉर ओमिशन. बँकेने थेट केलेले व्यवहार उदाहरणार्थ बँक चार्जेस, बँकेने दिलेले व्याज किंवा ग्राहकांनी थेट बँकेत जमा केलेले पैसे जे व्यवसायाला माहीत नसल्यामुळे कॅशबुक मध्ये नोंदवायचे राहिले आहेत ते शोधणे. वेळेतील फरक ओळखणे टू ट्रॅक टायमिंग डिफरन्स. दोन्ही पुस्तकात व्यवहार बरोबर नोंदवले असूनही केवळ वेळेच्या अंतरामुळे दिसणारा फरक तपासणे. जसे की व्यापाऱ्याने दिलेला धनादेश चेक बँकेत वाटायला वेळ लागणे किंवा जमा केलेला धनादेश क्लिअर होण्यास वेळ लागणे. घोटाळा आणि अफरातफर रोखणे टू प्रिव्हेंट फ्रॉड. नियमितपणे बँक मिळवणी पत्रक तयार केल्याने बँकेच्या व्यवहारावर अंतर्गत नियंत्रण राहते. त्यामुळे रोख रकमेची चोरी किंवा कागदपत्रांमधील अफरातफर होण्याची शक्यता कमी होते. बँकेची अचूक शिल्लक जाणून घेणे टू असर्टन ऍक्च्युअल बँक बॅलन्स. व्यवसायाला आपल्या बँक खात्यातील नेमकी आणि खरी शिल्लक रक्कम समजते, ज्यामुळे खात्यात पैसे नसताना धनादेश बाउन्स होणे किंवा ओव्हरड्राफ्टचा अनावश्यक खर्च होणे टाळता येते. बँक मिळवणी पत्रकाची काही वैशिष्ट्ये आहेत ती थोडक्यात आपण बघूया. हे एक पत्रक आहे. बँक मिळवणी पत्रकाची मुख्य वैशिष्ट्ये की फीचर ऑफ BRS. हे एक पत्रक आहे, खाते नाही. इट इज अ स्टेटमेंट नॉट अन अकाउंट. बँक मिळवणी पत्रक हे केवळ एक स्वतंत्र माहिती पत्रक मेमोरँडम स्टेटमेंट आहे. द्विनोंदी पद्धतीचा डबल एंट्री सिस्टम किंवा मुख्य लेजर भाग नसतो. नियतकालिक तयारी प्रिपेअर्ड पिरियडिकली. हे पत्रक ठराविक कालावधीनंतर तयार केले जाते. व्यवसायातील बँकेच्या व्यवहाराची संख्या लक्षात घेऊन ते सहसा महिन्याच्या शेवटी, आठवड्याच्या शेवटी किंवा आर्थिक वर्षाच्या अखेरीस बनवले जाते. शिल्लकीची लवचिकता फ्लेक्झिबल स्टार्टिंग पॉइंट. हे पत्रक तयार करताना कोणत्याही एका पुस्तकाची शिल्लक सुरुवातीचा पाया स्टार्टिंग पॉइंट म्हणून घेऊन दुसऱ्या पुस्तकाची शिल्लक शोधून काढता येते. यासाठी खालील 4 पैकी एक शिल्लकीची सुरुवात होते. कॅश बुक नुसार शिल्लक, डेबिट बॅलन्स ऍज पर कॅश बुक, पासबुक नुसार शिल्लक, क्रेडिट बॅलन्स ऍज पर पासबुक, कॅश बुक नुसार
ओव्हरड्राफ्ट, क्रेडिट ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक, पासबुकनुसार ओव्हरड्राफ्ट, डेबिट ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक. कायदा किंवा ठराविक आराखडा नाही. नो फिक्स फॉर्मॅट बाय लॉ. अंतिम खात्याप्रमाणे फायनल अकाउंट यासाठी कायद्याने कोणताही ठराविक साचा दिलेला नाही. हे एका साध्या ॲड, अधिक आणि लेस वजा पद्धतीचा वापर करून दोन्ही पुस्तकातील फरक मिटवण्यासाठी बनवले जाते. व्यवसायाद्वारे तयार केले जाते. प्रिपेअर्ड बाय द बिझनेस. हे पत्रक नेहमी बँक खातेदार किंवा व्यावसायिक संस्थेकडून तयार केले जाते, बँकेकडून नाही. इथे बँक मिळवणी पत्रकाची सर्व माहिती संपली. म्हणजे आपल्याला हा क्वेश्चन खूप वेळा एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला पुरवलेली आहे. तर प्लीज सबस्क्राईब अँड लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि मला सुचवा की मी कोणत्या टॉपिकवर अजून तुम्हाला अशा प्रकारे प्रेझेंटेशन बनवून देऊ.